Hi, welcome to my channel, Innocent Shubham. Today we are going to start from our last chapter of computer science. Computer science आपलं last chapter आहे, ठीक आहे. काय Introduction to microcontrollers. Introduction to microcontrollers. याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक असतं आपलं इलेक्ट्रॉनिक्स, ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे टॉपिक स्टार्ट करायचं आहे. What is a microcontroller? A microcontroller is a small computer on a single chip that controls electronic devices. मायक्रो कंट्रोलर काय आहे? एक स्मॉल कम्प्युटर आहे. म्हणजे काय? एक छोटा कम्प्युटर आहे, ठीक आहे. एक छोटा कम्प्युटर आहे जर का सिंगल चिप, एक छोटा मेमरी कार्ड असतो, ठीक आहे. एक छोटा सिंगल चिप असते त्याच्यावर काम करतं. हॅज प्रोसेसर, मेमरी अँड इनपुट अँड आउटपुट ऑल इन वन चिप. अशी एक मेमरी चिप किंवा असं एक कार्ड असतं, एक छोटंसं, ठीक आहे. इझिली समजसाठी एक मेमरी कार्ड असतं, त्याच्यामध्ये एक प्रोसेसर, एक मेमरी आणि एक इनपुट किंवा आउटपुट असतं, ठीक आहे. नेक्स्ट आहे यूज इन एव्हरीडे डिव्हाइसेस लाईक वॉशिंग मशीन, टीव्हीज, कार्समध्ये, टीव्हीज मध्ये, वॉशिंग मशीन मध्ये यूज केलं जातं. चिप स्मॉल चिप पर देणार फुल कम्प्युटर. एका मोठ्या कम्प्युटरपेक्षा खूप स्मॉल असते, एकदम छोटी असते आणि चिप मध्ये एकदम स्वस्त असते, ठीक आहे. नेक्स्ट फीचर्स ऑफ मायक्रो कंट्रोलर्स. त्या मायक्रो कंट्रोलरचे फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य काय? लो कॉस्ट अँड स्मॉल साईज. लो कॉस्ट म्हणजे काय? कमी किंमत. आणि स्मॉल साईज म्हणजे स्मॉल साईज, एकदम स्मॉल, छोटी. लो पॉवर कन्झम्पशन म्हणजे पॉवर जी घेते वॅटमध्ये ती एकदम कमी असते, ठीक आहे. जी पॉवर ती कन्झ्युम करते ती काय कमी असते. बिल्ट इन मेमरी RAM अँड ROM या दोन प्रकारची मेमरी त्याच्यावर यूज केल्या जातात. इनपुट अँड आउटपुट पोर्ट्स फॉर कनेक्टिंग डिव्हाइसेस. दोन असे पोर्ट्स असतात, ठीक आहे. इनपुट आणि आउटपुटचे ते कनेक्ट केलेले असतात. व्हॉट इज 8051 microcontroller? 8051 is a popular 8-bit microcontroller developed by Intel in 1981. ठीक आहे. इंटेल नावाच्या कंपनीने डेव्हलप केलं होतं की 1981 मध्ये. 8-bit प्रोसेसर, प्रोसेस 8 बिट्स ॲट अ टाइम. 8 बिट्स म्हणजे 8 टाइम्स एखादी गोष्ट 8 वेळेस करणे, ठीक आहे. 4 KB ROM आणि 128 बाईट्स RAM. ही जी पॉवर आहे, ठीक आहे. बाईट्स म्हणजे काय? बाईट एक प्रकारची पॉवर आहे. बाईट्स म्हणजे काय? एक किलोमीटरचं युनिट आहे. 32 इनपुट और आउटपुट पिन्स. की फीचर्स ऑफ 8051. 216-bit टाइमर्स और काउंटर्स. 216-bit टाइमर्स और काउंटर्स आहे, ठीक आहे. म्हणजे प्रकारची पॉवर दिली. सिरियल कम्युनिकेशन पोर्ट आहे, UART. कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधण्यासाठी पोर्ट तयार केले. 5 इंटरप्ट सोर्सेस आहे, 5 असे सोर्सेस जे मध्ये येऊ शकतात, बोलू शकतात. इंटरप्ट सोर्सेस म्हणजे एक प्रकारे मध्ये यायचं काम करतात 5 सोर्सेस, ठीक आहे. ऑन चिप ऑसिलेटर फॉर क्लॉक जनरेशन म्हणजे एक प्रकारचं घड्याळाचं काम करत होतं. ऍप्लिकेशन्स ऑफ 8051. आता ऍप्लिकेशन काय? होम अप्लायन्सेस, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, एअर कंडिशनर इथे यूज करता. ऑटोमोटिव्ह मध्ये इंजिन कंट्रोल, डॅशबोर्ड डिस्प्लेज, सिक्युरिटी सिस्टम यूज करता. इंडस्ट्रियल कंट्रोल, मोटर कंट्रोल, रोबोटिक्स, ऑटोमेशन मध्ये यूज करता, ठीक आहे. ऍप्लिकेशन यूज करूया, एकदम इम्पॉर्टंट आहे. ऍप्लिकेशन ऑफ 8051 8 पार्ट 2. मेडिकल इक्विपमेंट्स, हार्ट रेट मॉनिटर्स, ब्लड प्रेशर मीटर्स, कम्युनिकेशन, मोबाईल फोन्स, मोडेम्स, वायरलेस डिव्हाइसेस, सिक्युरिटी सिस्टम, अलार्म सिस्टम, ऍक्सेस कंट्रोल सिस्टम, ठीक आहे. वाय 8051 इज अ पॉप्युलर? इझी टू प्रोग्राम अँड लर्न. प्रोग्रामिंग करायला एकदम इझी, एकदम सोपं आहे. अँड लर्न करायला म्हणजे शिकायला. वाईड अवेलेबिलिटी अँड लो कॉस्ट. जास्तीत जास्त अवेलेबिलिटी, आपण खूप जास्त प्रकारे यूज करू शकतो. लो कॉस्ट, कमी किंमत आहे. लार्ज कम्युनिटी सपोर्ट अँड डॉक्युमेंटेशन. कम्युनिटी खूप मोठी आहे, सपोर्ट अँड डॉक्युमेंटेशन पण, ठीक आहे. मेनी व्हेरियंट्स अवेलेबल फॉर डिफरंट नीड्स. वेगवेगळ्या प्रकारच्या नीड्ससाठी गरजेचं आहे, ठीक आहे. आता हा आपला कम्प्युटर सायन्स एकदम लास्ट चॅप्टर होता, ठीक आहे. आता याच्यानंतर नाही, याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सचा नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट आहे. इलेक्ट्रॉनिक्सचा फर्स्ट चॅप्टर आता, ठीक आहे.